ही माझी कळकळीत विनंती आहे की त्यांना मला माझ्या जीवाला जर कशाने काही झाले तर त्यांना सोडू नका। मी सौ रेश्मा प्रेमदास रायबोले माझ्या होशो आवाजात माझे बयान देत आहे की मला माझ्या नवऱ्याने 27 तारखेला भामोद येथे मारपीट केली होती व माझ्या अंगावरचे सर्व दागिने काढून घेतले होते व मला घराबाहेर काढले। तरी माझ्या धीराने विजय माणिकराव रायबोले यांनी मला रामतीर्थ येथे नेऊन घातले माझ्या मामे बहिणीच्या घरी। तिथून मी माझ्या आईला फोन केला व मला घेण्यास बोलावले। माझी आई सुरत येथे राहते। माझ्या आईची परिस्थिती खूप हालाकीची आहे, तरी माझी आई मला तिथे घ्यायला आली व मला तिथून सुरतला दिनांक 30/10/2021 घेऊन आली व इथं आल्यावर माझ्या नवऱ्याचे मला फोन येऊ लागले की मी तुला मारपीट करणार नाही, परत घरी ये। मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी। मुलीचे नाव परी प्रेमदास रायबोले, रुद्र प्रेमदास रायबोले, हे मला 2 मुलं आहेत। तरी मी त्या मुलांकरिता नेहमीच घरी मारलं तरीही जाणं येणं करते। आईच्या घरी येते व नवऱ्याचे फोन आल्यावर घरी जाते। माझ्या नवऱ्याने या गोष्टीचा खूप फायदा घेतलेला आहे आणि माझ्या आईची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे माझ्या मागं पुढे कोणी नसल्यामुळे मला वडीलसुद्धा नाही आहेत, माझे 2 लहान भाऊ आहेत आणि या गोष्टीचा त्या लोकांनी खूप फायदा घेतलेला आहे। तरी ते लोक मला सतत मारपीट करतात आणि घराबाहेर काढतात, मारपीट करतात आणि घराबाहेर काढतात। माझी नणद तिथेच राहायला असते। माझी नणदसुद्धा मला दरवाजे लावून मारते व माझे मुलंसुद्धा त्यांनी माझ्यापासून दूर केले आहेत आणि नेहमी त्या मुलांना काहीतरी वेगळं शिकवत असतात। माझ्या अंगावर अजिबात ती मुलं ठेवलेले नाही आहेत। त्यांना खायचे आमिष दाखवून नेहमी ते भडकवत असतात आणि माझा नवरा मला सतत दुसरी बायको करीन, घरी ये, नाहीतर मी दुसरं लग्न करीन अशा धमक्या देत असतो। म्हणून मी आज दिनांक 20/10/2021 माझ्या आईच्या घरून सुरत इथून भामोदला जाणार आहे व माझ्या नवऱ्याने मला त्या घरी न येता त्यांच्या मित्राच्या घरी जाण्यास सांगितले आहे। विजय चक्रनारायण यांच्या घरी मी जाणार आहे आणि तिथे माझा नवरा मला घ्यायला भामोद येथे घेऊन जाणार आहे। तरी माझ्या जीवाला जर कशाने काही झाले तर माझ्या नवरा व माझा सासू सासरे आणि माझी नणद हे जबाबदार राहतील। ही माझी कळकळीत विनंती आहे की त्यांना मला माझ्या जीवाला जर कशाने काही झाले तर त्यांना सोडू नका।